नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर ॲक्च्युली सकाळचे 11 वाजलेत आणि मी आहे ताईकडे गोराईला. बोरिवलीमध्येच येतं नाही? हां, हे बोरिवलीमध्ये. हां, स्टेशनवरून एक 10 मिनिटात बसने पण येऊ शकतो आपण. तर काल तुम्ही बघितलं ताईच्या रूमची होम टूर पण दिली. ॲक्च्युली ओपनिंगला व्हिडिओ केलेली, पण बरंच काय शूट गायब झालेलं, करप्ट झालं ते मेमरी कार्ड. त्यामुळे जेवढं काय दाखवता आलं तेवढं दाखवलेलं आहे. तर आज ॲक्च्युली आहे संडे, तर मी चाललेलो आहे गोराई फिश मार्केटला. तर ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, दैसारला होतो तेव्हा शक्यतो आम्ही मलाडला नाही तर या गोराई फिश मार्केटलाच जाऊन मच्छी घ्यायचो. नंतर आता नालासोपारा गेल्यानंतर काय ताईसोबत असं मच्छीला कधी गेलोच नाही. तर आता इकडे आलो आहे तर मच्छी मार्केट जवळ आहे, कारण हे गोराई 1 येतं ना. गोराई 1 मधून गोराई फिश मार्केट एक चालत गेलं तरी 15 मिनिटं. तर चला मंडळी, सकाळचे 11 वाजलेले आहेत, बाहेर ऊन मात्र कडक आहे. तर भाऊजींची ॲक्टिवा घेतो आणि जाऊया गोराई फिश मार्केटला. तर आपण पोचलेलो आहे मार्केटमध्ये. बाहेर तुम्हाला सुकी मच्छी पण मिळते, फळं वगैरे आहेत बघा. आणि इथले स्थानिक आहेत ना, ते भाज्या पण घेऊन येतात ताज्या ताज्या मस्त. या बघा गर्दी व किती आज. हे पूर्ण गोराईचं मार्केट, गर्दी आज भरपूर आहे संडे असल्यामुळं. महाग आहेत बांगडे, 200चा वाटा आहे. मांदेली स्वस्त मिळते मार्केटला, 100 रुपये वाटा. पण 50-50चे वाटे असते ना कोळंबीचे. हां, 50. तर मार्केटमधून बांगडे घेतलेत. बांगडे महाग झालेत. लेपा साप बघा कसं करतात. वरचं ते चांबडी टाईपचं असतं ना, तसं ओढायचं. हे बघा, ओढलं की साप होतं ते. लेपा फ्रायच चांगला लागतो ना, फ्राय जास्त ना. अच्छा, बांगडे काय एवढे महाग झाले काय माहिती. 200ला 5. बोंबील पण महाग आहेत. 100ला मला वाटतं 700-800 बोंबील आहेत फक्त 100ला. कोळंबीचा वाटा कसा आहे? कोळंबी 400 ते 300. अच्छा, 400 आणि 300. मोदकं स्वस्त आहेत. मोदकं कधी खाल्ली नाही, काहीतरी नेऊया. आता नको, आज मच्छी भरपूर घेतली. चांगली लागतात. फ्राय करतात की रस्सा? रस्सा सुकं सुकं. हां हां, अच्छा. सुरमई, पापलेट, कोळंबी. ॲक्च्युली भरपूर मोठा मच्छी मार्केट आहे, बघू शकताय तुम्ही. मच्छी महाग आहे सध्या. आता मे महिना संपत येईल तशी मच्छी महाग महाग होत जाईल. चला, मार्केट आज काय जास्त फिरत नाही, आपण निघूया. मार्केटमधून तर बाहेर आलो आहे. इकडे अंजली ताई आली असेल कदाचित, बघूया. गाववाले इकडे आहेत ना, ताज्या ताज्या मस्त भाज्या घेऊन येतात. तर इकडे ॲक्च्युली इथपर्यंत बस येते बोरिवलीवरून. आणि जर तुमच्या बाईक वगैरे असतील तर बाईक घेऊन तुम्ही पलीकडे गोराईला जाऊ शकता. तर इकडून सरळ सरळ बाईक जातात गोराईला. उत्तनला जाऊ शकता तुम्ही, मनोरीला जाऊ शकता. हां ना, आले ना. मार्केटमधून घरी आलो आहे आणि आज जरा वेगवेगळी काही काही रेसिपी बनणार आहे. म्हणजे लेपा फ्राय करणार आहेस ना. लेपा फ्राय, बांगडा फ्राय असणार आहे आणि कालवण कसलं करणार आहे? बांगड्याचं कालवण पण असणार. अशी मस्त मच्छीचं बेत असणार आहे. तर दुपारच्या जेवणामध्ये मच्छी खायची. ॲक्च्युली मार्केटमध्ये आहे ना, गेलेलो, गर्दी किती भयानक होती. बऱ्याच दिवसानंतर आलो मी या मार्केटला. नाही, दैसर सोडल्यानंतर गोराई मार्केटला परत कधी आलोच नव्हतो. तर आज ताई ॲक्च्युली आता गोराईला शिफ्ट झाले परत. तर
त्या कारणाने आता या मार्केटला जाणं येणं वाढेल जरा. तर मार्केटमध्ये गरमी वगैरे जरा भरपूर आहे. बाहेर जातं जरा पाणी वगैरे व्यवस्थित प्या, आराम करा. जास्त शक्यतो उन्हात बाहेर पडूच नका, भयंकर ऊन आहे. ॲक्च्युली संडे म्हटलं तर आपण पाहुणे राहून आहे, लग्न हे सर्व चालूच असणार आहे. त्यामुळं बाहेर जा काय आपण थांबणार नाही, पण पाणी वगैरे प्या, जेवढं जमेल तेवढं पाणी प्या. नाहीतर पाणी न पिल्याने बरेचसे आजार बाहेर पडतात. जास्त करून या टायमिंगला ना, मेच्या टायमिंगला स्टोन वगैरे जास्त होतो, कारण आपण पाणी कमी पितो आणि घाम जास्त निघतो. त्यामुळे पाणी प्या. इकडे हे बघताय ना, ही आहे लेपा मच्छी. लेपा मच्छी फ्राय करून मस्त लागते. तर याला आता मीठ मसाला, हळद, आलं लसूण पेस्ट सर्व काही लावलेलं आहे. ती पण थोड्या वेळामध्ये फ्राय करूया. एकदम साध्या सोप्या पद्धतीने मच्छी आहे ना, फ्राय केलीत ना तरी खूप मस्त लागते. लेपा मच्छी आपण ठेवलेली आहे मसाले लावून. आणि इकडे बांगड्यांना पण बघा, अख्खे बांगडे आहेत, मस्त काप करून घेतलेले आहे. त्यांना पण मीठ मसाला, हळद वगैरे लावून ठेवलंय. तर हे पण फ्राय करायचे आहेत आपल्याला. लेपा मच्छी आणि बांगडा आपण मसाले लावून आहे ना थोडंसं मुरायला ठेवलेत. आणि आता फोडणीची तयारी करतोय कालवणाच्या. तर बांगड्याचंच कालवण आहे. तर इकडे ताई आता फोडणी देते. इकडे बांगडे साफ करून घेतलेले आहेत. हे कसलं वाटण आहे? मिरच्या, खोबरं, धने आणि जिरं. अच्छा, त्याचं वाटण केलेलं आहे हे. ओके. आणि ह्याच्यात आहे ना कांदा आणि टोमॅटो आणि लसूण थोडं टाकलेलं. त्याची ही ग्रेव्ही केलेली आहे. आणि इकडे हे बांगडे मस्त साफ करून धुवून वगैरे घेतलेले आहेत. आता ह्याला फोडणी द्यायची. तर इकडे बघताय ह्याच्यामध्ये आपण आता जे वाटण होतं, कांद्या टोमॅटोची ग्रेव्ही होती, त्याच्यानंतर हळद, मीठ सर्व काही टाकलेलं आहे. तर आता या वाटणाला आहे ना थोडंसं म्हणजे उकळी येऊन द्यायचे. त्याच्यानंतर बांगडे छान असं ना परतून घ्यायचं. अच्छा. त्याच्यानंतर याच्यात पाणी टाकायचंय. एक उकळी आली ना की आपल्याला बांगडे टाकायचे. बरं. तर इकडे ऍक्च्युली कालवणाला बघा आता कड आलाय साधारण. तर जेव्हा कड येतो ना असा, त्याच्यानंतर आपल्याला मच्छी टाकायची असते. मच्छी अगोदर नाही टाकायची. अगोदर टाकली ना तर जास्त शिजून आहे ना मग ती मजा नाहीत खायला. त्या कारणाने ती नंतर टाकायची असते. आणि मच्छी टाकवल्यानंतर परत ती हलवत बसायचं नाही सारखं सारखं. ते बघा, याला मस्त उकळी आलेली ना. हो. तर उकळी आल्यानंतर आपण मच्छीचे पीस टाकलेत आणि त्याच्यावरून 2 कोकम टाकलेत. आता हे ना एक आपल्याला 10 मिनिटं स्लो गॅसवर शिजवायचंय. ओके. मग कालवण तयार होईल. मस्त कालवण झालेलं आहे. आता इकडे बघा मस्त बांगडे पण आता फ्राय होत आहेत. बांगडे फ्राय करताना आपण काही जास्त मोठी रेसिपी केलेली नव्हती. मीठ मसाला, हळद आणि आलं लसूण पेस्ट एवढं सर्व लावलं ना की रवा आणि तांदळाच्या पिठाचं वरती कोटिंग लावलं की बांगडे मस्त फ्राय. लेपा पण आपण बनवतोय ना फ्राय, तो पण त्याच पद्धतीने बनवलेला आहे. तर बांगडे फ्राय झाले की मग लेपा बनवू. बघा लेपा पण मस्त मसाल्यात आता मुरलेले आहेत. बांगडे फ्राय झालेत. आता लेपा मच्छी फ्राय होते. लेपा पण बघा इकडे बघाल तर पूर्ण मसाले मुरलेले आहेत. इकडे आपलं हे कोटिंगसाठी बनवलेलं मिश्रण आणि इकडे मच्छी फ्राय होते. लेपा मच्छी पण आहे ना फास्ट एकदम होते, कारण ती प्लेन असल्यामुळं पटापट होते फ्राय. एक बाजू 1-2-3 मिनटं, दुसरी बाजू 2-3 मिनटं. कालवण तर ऑलरेडी आपलं तयार झालेलं आहे. मासे पण फ्राय झालेले आहेत. जेवायला बसूया. चला मंडळी, जेवण बघा पूर्ण झालेलं आहे. परिपूर्ण जेवण आजचं मच्छीचं जेवण. इकडे बांगड्याचं कालवण आहे, हा अख्खा बांगडा. आणि इकडे लेपा फ्राय सोबत कांदा आणि निंबू पण आहे. चपाती, भात आपण नंतर घेऊ. तर इकडे सर्व मंडळी बसलेले जेवायला. इकडे भूमी, प्राची, सुरुवात पण झाली. झालं आहे का मस्त ना? बाबाजी पण आहेत, आहे करा. ताई इकडे जेवण अजून घेते सर्व. तर या मंडळी जेवायला. चला मंडळी, मस्त जेवण झालेलं आहे आणि वरती टेरेसवरती आलो आहे. गोराई साईडला जर तुम्ही आलात ना, गोराई चारकोप साईडला, तर या टाईपच्या सोसायटी तुम्हाला पाहायला मिळतात. तर मयुरी गावी आहे. मयुरी अवनी माहेरी गेले. तिकडे जी पूजा वगैरे होती आणि त्याच्यानंतर सासूबाई पण गावी आहेत. तर म्हटलं थोडे दिवस ती राहते करून. तर म्हटलं ठीक आहे. तर ते माहेरी गेले, तर त्या कारणे म्हटलं संडे पण होता. तर मी कालच ताईकडे आलो आहे. तर आज सकाळी मार्केटमध्ये पण गेलेलो, कारण गोराई फिश मार्केट इथून जवळच आहे. गोराई 1 वरून साधारण 15 मिनटं चालत. तर मार्केटमधून मच्छी वगैरे आणलेली, मस्त फ्राय वगैरे केली. कालवण पण बनवलेलं बांगड्याचं. जेवण झालेलं आहे आणि जस्ट आता टेरेसवरती आलो आहे. हवा छान सुटलेली आहे. दुपारच्या तर लगभग 2:30-2:45 वाजले. मुंबईला काय होतं माहिती आहे का,
संडेचं जेवण आहे ना, शक्यतो किती लवकर करायचं म्हटलं तरी 2:15, 2:30, 3 पण वाजतात जेवायला. हे घरची पूर्ण आठवड्याची कामं छोटे मोठे असतात, त्यामध्ये सकाळी आपण लेट उठतो आणि मग त्याच्यामध्ये जेवण वगैरे पण जरा उशिराच होतं. तर चला मंडळी, आता थोडा आराम करूया. दुपार झालेले, दुपारचे 3, 3:15 वाजले. तर आता आराम करूया. तर आतापुरता हा व्हिडिओ पण इथे मी थांबवतो आहे. गोराईमध्ये कोण कोण आहे, आपले सबस्क्रायबर आहेत का या पट्ट्याला, जरा कमेंट करून सांगा. आणि गोराई मार्केटमधून तुम्ही मच्छी घेऊन येता की नाही ते पण कळवू दे. तर चला मंडळी, आतापुरते इथे थांबूया. भेटूया परत आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.